तुमचा पहिला प्रश्न आहे, वांग्याचे देठ खाल्ल्याने कोणता आजार लवकर बरा होतो? तुमचे ऑप्शन्स आहेत ए. मूळव्याध, बी. मुतखडा, सी. सांधेदुखी, डी. हार्ट अटॅक. तुमचे योग्य उत्तर आहे डी. हार्ट अटॅक. तुमचा दुसरा प्रश्न आहे, लिंबू पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. मलेरिया, बी. कावीळ, सी. कब्ज, डी. कॅन्सर. तुमचे योग्य उत्तर आहे ए. मलेरिया. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोबीची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. गॅस, बी. कॅन्सर, सी. मधुमेह, डी. ब्लड प्रेशर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मधुमेह. तुमचा चौथा प्रश्न आहे, कडुलिंबाच्या पानाने दात घासल्यास कोणता रोग बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. सर्दी, बी. कॅन्सर, सी. मधुमेह, डी. मुतखडा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मधुमेह. तुमचा पाचवा प्रश्न आहे, शिळी चपाती कोणत्या आजाराला मुळासकट मारून टाकते? तुमचे ऑप्शन आहेत ए. शुगर, बी. पायरिया, सी. किडनी, डी. कॅन्सर. तुमचे योग्य उत्तर आहे ए. शुगर. तुमचा सहावा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त पपईची शेती कुठे केली जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए. गोवा, बी. महाराष्ट्र, सी. झारखंड, डी. आंध्र प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे डी. आंध्र प्रदेश. तुमचा सातवा प्रश्न आहे, सर्वात जास्त माचीस विक्री कोणत्या देशात होते? तुमचे ऑप्शन आहेत ए. चीन, बी. भारत, सी. जपान, डी. अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे बी. भारत. तुमचा आठवा प्रश्न आहे, मधुमाशी एका टाइमला किती फुलांचा रस पिऊ शकते? तुमचे ऑप्शन आहेत ए. 10 लाख, बी. 12 लाख, सी. 20 लाख, डी. 30 लाख. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 20 लाख. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या शहरात सर्वात जास्त पगार दिले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए. पुणे, बी. मुंबई, सी. दिल्ली, डी. बेंगलोर. तुमचे योग्य उत्तर आहे डी. बेंगलोर. तुमचा 10वा प्रश्न आहे, संत्र्यांचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? तुमचे ऑप्शन आहेत ए. गोवा, बी. केरळ, सी. महाराष्ट्र, डी. तेलंगणा. तुमचे योग्य उत्तर आहे डी. तेलंगणा.